नमस्कार मंडळी. आज सगळ्याकडे इकडं आमच्याकडे बेंदूर आहे. तुमच्याकडे बेंदूर म्हणजे आमच्याकडे ही पोळा आहे बघा. तुमच्याकडे सर्वांना तसा असतोय का? तसं आमच्याकडे आता आज बेंदूर आहे. जनावरांचा सण आहे बघा. आज आमचे जनावर बिनावर धुयाचे इथे टकाटक करायचे इथे. सगळ्यांना बेंदराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज बेंदूर उद्या कर. तर कोणा यात बेंदूर आहे नक्कीच सांगा कमेंटमध्ये. बघा ही जळण करून ठेवले बघा. आता पोळ्या जवळजवळ 2-3 किलो पोळ्या करायच्या इथे. काय ताई अर्धा किलो डाळ घातली ना 2-3 किलोची कट करायला लागला. असं आहे काय? काय अर्धा किलोला बी कमीच घातली या. जळण फोडून ठेवलंय तुम्हाला सांगतो. मेहण्याचं बोकाड आहे. मग बेत हा या मेहणा यायचा आहे पुण्याहून. मेहण्याला देव पावलाय म्हणून तुम्हाला सांगतो. मी म्हणलं घे नंतर करायचं होतं पुढच्या आठवड्यात करायचं म्हणलं का गेलं का म्हणलं आमची बिन कर साजरी होईल म्हणून बघा ह्या तडाख्यातच केलंय सगळं. का नाही ताई? आणि ताई बघा हिच्या आई बापाला बोलणं नका तर माझ्या मेहण्याचं आहे म्हणतील कशाला बोलवायला. अरे तसं असतंय काय? अहो तेच ते बोलवल ना. अगं आपण काय बोलवायचं? अगं त्यानं सांगाय सांगितलंय आईला. असं आपलं जर असं करायचं म्हणलं तर कसं हवं याचं. अहो सांगितलंय बहिणीला बी सांगायला लावल्या. तिला सकाळी सांगितलंय तिनं. होय माझ्याही बहिणीला सांगितलंय. सांगितले का? असं दे उद्या येते म्हणजे 11-12 वाजता. खा पोळ्या कणकण ढिरी पडू नको. होय होय. आणू ए चल बाय चल. कपडे आहेत का चांगले? चल तुला नेतो. पोरीनं माझ्या लेकरांना नाद लावलाय. वडणीचा ड्रेस जवळजवळ 8 दिवस झालं तिनं नाद लावला या. म्हणून तिला तुम्हाला सांगतो सकाळ रोज उठलं का झोपी सुद्धा म्हणतंय पप्पा मला वडणीचा ड्रेस. हेच कपडे न्यायची का तिला? मग दुसरं घाला की तिला. जावा घाल तिला. होय बरं थांब आणतो. हा जाऊ आता आपण. आणतो बायला माझ्या. हा वडणीचा ड्रेस आणायचा या. कसला ड्रेस आणायचा तिला सांग? नाही वडणी गागरे वडणी नसते. हं? घ्यायची का? घेतो माझ्या टकलूला. मसर थोड्या वेळा आता तिला आधी ड्रेस घेऊन येतो आणि मग मसर धुवा आपण मस्त पैकी तळ्याला नेऊन. हा तळ्याला जायचं सगळीजण. सगळ्यांनी आज पोरांनी मसर हाण लागायची. हो रंगवायची मसर शिंग. हा बर हात भरते ना बापराव. काय म्हणतय म्हशी रंगवाया नाही? हा पण मा ही करते बघा. पण मा किती राहिले खोल्या अजून? पण माझ्या 2 खोल्या राहिल्या बघा. खोल्या बिल्या टकाटक करायच्या त्या. 5-7 दिवस झाले पुसल्याच नव्हत्या म्हणून आज तसला औषध लावून चांगलं टकाटक पोसायला लागले त्या. हे जाणारा ढीग मी पट्ट्यानं फोडलाय एकट्यानं. आमच्या बापान तुडू फुडू मोडू लागितलेला आणू लागितल्या. कुठे गेलं काय डोंबल्यात? काय खरं सांग बरं तू ही कोणी अण्णाने बी आणू लागित नाही का? मग कोणी अण्णाने बी आणू लागित आणू हेत नाही ह्या रस्त्या बसली हेत बघा. ही रस्त्या पलीकडे फोडलंय म्या. रस्त्या पलीकडे फोडलंय आणि तिथनं अण्णांनी मानलंय पुरमाननी म्हणून आणलं या. परत फोडलं यार. अरे ही घट पडलं हाताला माझ्या फोडून. एक दिवस जळण फोडलं तर घट्ट पडलं आणि माणसं दरवाज पडते त्यांचं काय व्हायचं? माणसाचं नको सांगू. तुझ्यात ही होत तुझ्यात दम होता तर तो फोडायचं होतं. लाकूड घ्यायची मोठं लाट बघ. अजिबात लाकूड घ्यायचं नाही. मग काय चुलीत घालू? मेवण्याकडून या जाळणाच पैसे घ्यायचं. जत्रा त्याची करायची म्हणल्यावर जाळणाच पैसे घेतलं पाहिजे का नाही? मित्रांनो घेऊ का नको मेवण्याकडून पैसे सांगा. ही जवळजवळ 200-200-250 जाळा नाही. अहो आपण नाही घेतलं ना तर ती देव आपल्याला पावतो. असं आहे काय? आपल्याला ना पाव दे मेवण्याला पावला पाहिजे. मग त्यांना पावत नसतं त्यांनी पैसे द्यावाच लागतात. हा हे जाळणाचं पैसे हे सगळ्याचं पैसे द्यावं लागतात. चटणी अर्धा किलो चटणी हितनंच आमच्यात एकात घ्यायचं आहे आणि उरलेली त्याची घेऊन जाया. ते अलबील आपल्यालाच राहणार आहे उरल्या सुरलेल्या इथं. हो कुठं जाऊ की थांब. परशी पुसली ड्रेस तुला कपडे बदलायची का? हो फाटलाय ते. फाटलाय. आबान अण्णा तिकडे बाजरी भिजवली. आज बाजरीचं बघा जोरात एकदम जोरात आली. माझ्या मागे फिरू नका पोरांना तसा. बसा एका जागेला ऊन पडलं या.
काय झालं आ चालत नाही पाणी सारा भिजवायला पाणी कसं काय चालत नाही एक सारा भिजवायला त्याला बँकेन वर आहे मग त्यात हे करा की 2 इंची तुकडा टाका आत आणि 2 इंची बुदडून तात्पुरतं जोडा 2 इंची त्यात कोपसा हे पाईप तुकडा आणि तो थोडा जण भिजा किती 1-2 रुपयासाठी त्याला खाली जायचं वरचं बिन भिजवायचं वर चालू करायचं आहे आता हा अहो 2 इंची जर त्या दिवशी आता हे केलं की हो नळ्या जोडलेल्या हाय तर म्हणल्याला तुम्ही त्या दिवशी आपण 2 इंची जेल काढलं होतं की वेळा जोडलं होतं ती धरून बसायला लागेल त्याला अहो हे तर 2 इंची जेल बहुत काय केलं कारण काय करता नुसत्या अहो 2 इंच हे पाईप आहे का हे पाईप हात चिंबरात कपसायची आणि एल्बो जोडून पुढे हे करायचं हो. दोन इंची जेल बरं बा टिकेट बिकेट ठेवली का टिकेट बघा बरं इथं टिकेट असणार आहे इथं कशा आली बाजरी बघा भिजवाय चालू आहे बघा बाजरी 1 नंबर बाजरी आली आता निसवायला लागली बाजरी म्हणून एवढं पाणी द्या म्हणलं हाय घेते ना वा त्या पुढचा चला आत हाय घेतो काय आहे ते हाय गाडी जिन्स झालंय का होतं की आणि रेल बघून असणार त्यात बघा ह्या नाही इकडं माझ्याकडं त्याच्यातला नाही माझ्याकडं त्यात बघा असणार आहे त्यात आणि जीन्स रेल बघून असणार आहे साहित्य बघा आमचं कुठल्या कुठं मी बसतंय त्यामुळे गावात नाही लवकर गावलं 2 इंचीच गावलं काय नाही का मग असतं रे पलीकडं चालू आहे मित्रांनो आमचं असं नियोजन चालू आहे नियोजन काय तुमचं करायचं मस्त धुवू लागला. मशीन आज साबण बिबन लावून असं सपेत आहे आज आज मशीनचा सण आहे हा. अहो माझ्या शेवट कोण लावत नाही अरे मी आहे म्हणून घर आहे बघायचं लागतंय की तिथं तुला राहिलंय म्हणा. 2 नाही इथं एल्बो होता 2.5 इंच तर कुठे गेला कोणा एक साहित्य नीट ठेवत नाही ती एका दौलीत काय डोबा नसते का? तर या मित्रांनो मशी धुवू लागायला या मस्त पैकी धुवू मी पाणी मारतो तुम्ही साबण लावा मी चुळतो अण्णा तिथं हा येईल बघा त्यांना घालून. ती काढून तिथला जाणं म्हणलं असते ते पाईपाचा कॉकचा ही आपण पाणी भरतो तो येईल पाहिजे हा ते असू द्या आणि तुकडा एक पुढे न्या नाही जाऊ हे जाऊ 2.5 इंची 2 इंची एक तुकडा न्या पुढं मग काय आधी असलं चालतं पक्ष हा मग न्या जाऊ जावा त्याचं काय बघा जावा भिजत जाते या तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत अशीच आजच्या दिवसाची अपडेट बघत राहा बाय बाय